नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच GPTPचे आराखड्याचे संबंधितच्या सर्व माहिती जे आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। तर हे जे व्हिडिओ आहेत हे खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत। बऱ्याच केंद्रचालकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे। आणि टेक्निकल सपोर्टसाठी कोणत्या प्रकारचा जो सपोर्ट आहे तो कुठूनही भेटत नाही आहे किंवा त्याच्यासाठी ऑप्शन नाही आहे आपल्याकडे। तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येकाला जर असं वाटत असेल की या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमचा टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही तर नक्कीच मी आणखी तुम्हाला जो काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा आणि त्या स्क्रीनशॉटच्या थ्रू मी तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे। तर मित्रांनो, सुरू करता आजचा हा व्हिडिओ आहे आजच्या ग्राम स्वराजच्या आराखड्याबद्दल, ठीक आहे। GPTPचा 2025-26चा आराखडा आपला चालू आहे आणि त्याच्याबद्दलचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत आहोत। आता नक्कीच तुम्ही एक्सेल शीट घेतलेलीच असेल। एक्सेल शीट ज्यांना घेतलेली नाही त्यांना करून घ्यायचं। करेक्शन असं आहे की आराखड्याचा जो हा आहे हा 15 वित्त आयोगाचं शेवटचं वर्ष आहे, त्या कारणानं तुम्हाला 15 वित्त आयोगच त्या एक्सेल शीटमध्ये टाकायचा आहे। ज्यांनी 16 वित्त आयोग टाकला असेल किंवा मी चुकीनं त्याच्यामध्ये 16 वित्त आयोग टाकले आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच 16 वित्त आयोगाबद्दल सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल मी तुमची सर्वांची माफी मागतो की चालूचं वर्ष जे आहे ते 15 वित्त आयोगाचं शेवटचं वर्ष आहे 25-26। 16वा वित्त जो आहे तो पुढे लागणार आहे। तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चॅनलला प्रत्येकाने सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जो आहे आपल्या प्रत्येक केंद्रचालक मित्रापर्यंत पोचला पाहिजे, ठीक आहे। तर सुरू करू आजचा व्हिडिओ। आपली एक्सेल शीट तयार आहे। त्याच्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण जनरल प्रोफाईल अपडेट केलेली आहे। पंचायत काउन्सिल प्रोफाईलची जनरल प्रोफाईल अपडेट केली आहे। नुसतीच जनरल प्रोफाईल अपडेट नाही केली आहे, तर याच्यामध्ये बेसिक प्रोफाईल, जनरल इलेक्शन डिटेल, इलेक्टेड मेंबर आणि एम्प्लॉईड ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये भरलेल्या आहे। आता हे भरत असताना खूप सारी माहिती याच्यामध्ये टाकावी लागते। व्हिडिओ खूप मोठा आहे, जवळजवळ तो जुना जो व्हिडिओ आहे याच्या आधीचा तो जवळजवळ 13 मिनिटाचा व्हिडिओ आहे। 13 मिनिटाचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण जे आहे प्रोसेस सांगितलेली आहे। कसा कोणाला काही प्रॉब्लेम आहे, कोणाला कोणता मेसेज येते, सगळी हे जी शाळा आहे याच्यावरची ग्राम स्वराजची हे मेसेजवर आहे। आता हे पोर्टल जे आहे एकदम चांगलं आहे। पोर्टल कसं आहे की प्रत्येक गोष्टीचा एक मेसेज देते तुम्हाला की तुम्ही कुठं चुकले, त्याच मेसेजमध्ये त्याचं उत्तर असते। फक्त त्या हिशोबाने आपल्याला ते करायचं आहे, ठीक आहे। हे सर्व पंचायत प्रोफाईलची माहिती जी आहे ती आपण भरून घेतलेली आहे। आता ज्यांनी भरलेली नसेल त्यांनी मागचा आपला व्हिडिओ पाहून नक्कीच ते पंचायत प्रोफाईलची जे पूर्ण प्रोफाईल आहे ते अपडेट करून घ्यायचे। नुसतीच आपण बेसिक प्रोफाईल मागच्या वेळेस अपडेट करत होतो आणि बेसिक प्रोफाईलचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे मागच्या वर्षीचा, त्याचप्रमाणे यावर्षी भरायचे, ठीक आहे। एकदम नॉर्मली आहे। यावर्षी फक्त जनरल प्रोफाईलमध्ये आणखी काही टॅब वाढले आहेत, त्या कारणानं आपण हे व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी घेऊन आलेलो, ठीक आहे। तर आता आपण करणार आहोत सर्वात महत्त्वाचं याच्यात फंड अँड रिसोर्स जे आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 15 वित्त आहे, 16 वित्ताचं अजून काही आलेलं नाही आहे। त्या कारणानं इथं हा 15 वित्त आयोगाचाच आपल्याला आराखडा बनवायचा आहे। बजेटरी अलोकेशनमध्ये जाऊन तुम्हाला प्रत्येक फंडाचं आपापलं अलोकेशन करून घ्यायचं आहे। साईटवर कसं आहे लोड चालू आहे, कारण की सर्व राज्य त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश या सर्वांचे आराखडे ग्राम स्वराजच्या वेबसाईटवर मागणं सुरू आहे। त्या कारणाने तुमची साईट जी आहे ते खूप लोड घेत आहे, ठीक आहे। तर फंड अलोकेशन करताना सर्वात आधी सर्वांनी हे सर्व जे बॉक्स आहेत प्रत्येक थीमच्या समोर त्याच्यामध्ये 0-0 करून घ्यायचं आहे, ठीक आहे। 0-0 याच्यासाठी करायचं आहे की आपल्याला याचा मेसेज येते की फंड अलोकेशन तुम्ही केलेलं नाही आहे कोणत्या स्कीमवर, ठीक आहे, किंवा ओवन फंडवर मिनिमम करायला पाहिजे। पण आपण ओवन फंडच का सर्व स्कीमवर फंड अलोकेशन करू शकतो, पण जर नशीन केलं तर सगळे फंड जे आहेत ते 0-0 करून घ्यायचे, ठीक आहे। 0-0 फंड करून घेतल्यानं काय होते की आपल्याला तो मेसेज येणार नाही की तुम्ही ओवन फंडमध्ये अलोकेशन केलेलं नाही आहे। इथं तुम्ही बघू शकता की टाईट अनटाईटची इथं एंट्री तुम्हाला दिलेली आहे। इथं पैसा संबंधित काही ग्रामपंचायतीचं आहे आणि हा ओवन फंड आहे, ठीक आहे। ओवन फंडमध्ये तुम्हाला रक्कम टाकून घ्यायची आहे। आता तुमच्या ओवन फंडची जी रक्कम असते ते वेगवेगळी असते तुमच्या ग्रामपंचायतीनुसार, ठीक आहे। तुमच्या ग्रामपंचायतीनुसार तुमची ओवन फंडची रक्कम असते। नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट म्हणजे नरेगाची इथं टाकायची आहे। मिड डे मील किंवा जलजीवन मिशनची जी आहे जलजीवन मिशन संबंधीची इथं तुम्ही रक्कम टाकू शकता। स्वच्छ भारत मिशनचे प्रत्येक टॅबमध्ये वेगवेगळी रक्कम येते, ठीक आहे। कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट्स असेल तर त्याची रक्कम इथं येते। त्याच्यानंतर सॉलिड लिक्विड मॅनेजमेंट असेल तर त्याची रक्कम इथं येते, कारण अलोकेशनच्या वेळेस हा प्रॉब्लेम येणार आहे, ठीक आहे। कम्युनिटी सॅनिटरी कॉम्प्लेक्स असेल तर त्याची रक्कम आपल्याला इथं टाकायची आहे। म्हणजे बजेटरी अलोकेशन करायच्या वेळेसच आपल्याला रकमेवर लक्ष ठेवायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण बजेट अलोकेशन करतो किंवा ॲक्टिव्हिटीला आपण पेमेंट अलोकेशन करतो त्यावेळेस आपल्याला तो प्रॉब्लेम येते, कारण ही ॲक्टिव्हिटीज जी आहे स्वच्छ भारत मिशनच्या तिथं दिसत
नाही, ठीक आहे. नॉर्मली याला सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्याबरोबर तुमचं जे बजेटरी ॲलोकेशन हा सेव्ह होऊन जाईल, जसं नॉर्मली आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे तसं, ठीक आहे. आता ज्यांनी बजेटरी ॲलोकेशन सेव्ह कसा करायचा हे त्यांना माहीत नसेल किंवा माहिती कशी भरायची हे आता शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे मी तुम्हाला, तर त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, ठीक आहे. आता सुरू करू आपला मेन प्लॅनचा हे, ठीक आहे. मेन प्लॅन जो आहे तो आपल्याला सुरू करायचा. आता एक ॲक्टिव्हिटी पूल म्हणून ऑप्शन आहे प्लॅनिंगमध्ये. रजिस्टर ॲक्टिव्हिटीवर जायचं आहे. रजिस्टर ॲक्टिव्हिटीवर गेल्यानंतर, ठीक आहे, आपल्यासमोर ॲक्टिव्हिटी रजिस्ट्रेशनचा हा पेज जो आहे तो शो होईल. आता याच्यामध्ये मागच्या वर्षीसारख्याच ॲक्टिव्हिटी मारायच्या आहेत आपल्याला. ॲक्टिव्हिटी रजिस्ट्रेशनचा मागच्या वर्षीचा छोटा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच याची माहिती देणार आहे. आता चूज थीम, आपल्याला इथं थीम निवडायचा आहे. नॉर्मली आम्ही एक थीम निवडलेली आहे. कोणत्या ग्रामपंचायतीनं 2 निवडलेल्या आहेत. मिनिमम 1 आणि मॅक्सिमम 2, म्हणजे कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 तुम्ही थीम निवडू शकता, ठीक आहे. तर इथं बघू शकता तुम्ही 5 नंबरची थीम आम्ही निवडलेली आहे. 5 नंबरच्या थीमवर आम्हाला कामं टाकायची आहेत. आता तुम्ही बघू शकता की स्वच्छतेवर आपल्याला 5 नंबरच्या थीमवर कामं टाकायचे आहेत. सिलेक्टेड ॲक्टिव्हिटी इथं टाकायची आहे. आता आमच्या इथं कसं आहे की डायरेक्टली आम्ही थीम नंबर, हे दुसरी एक PDF आहे माझ्याकडे, त्या PDF मध्ये सर्व थीम जे आहेत आमच्या 4, 5 आणि 6 हे याच्यामध्ये ॲड आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे की फाईल केल्यानंतर तुम्हाला जे थीम पाहायची आहे ती 20 नंबरचं काम आम्ही घेतलेलं आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ कम्युनिटी कॉम्प्लेक्स, ठीक आहे. याच्यावर क्लिक केलं, कॉपी केलं आणि सर्चमध्ये टाकलं की डायरेक्ट इथं ते कम्युनिटी कॉम्प्लेक्सच सर्च होते. म्हणजे नॉर्मली तुम्ही मराठीमध्ये जर आराखडा बनवला असेल आणि त्याचं इंग्लिशमध्ये काय नाव आहे हे याच्यासाठी आम्ही याच्यात जे आहे ते नंबर टाकलेले आहेत. त्याचबरोबर या एक्सेल शीटमध्ये त्याचे सिनियर नंबर आहेत, थीम नेम आहे, त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नेम आहे, फोकस एरिया आहे, पब्लिक वर्क आहे, ठीक आहे, ॲक्टिव्हिटी टॅब आणि मेन आहे की कंपोनंट टॅब काय, टाईट अनटाईट हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. हे टाईटचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे खाली अनटाईटचे काम आहे. माझा आराखडा नक्कीच मी तुम्हाला या व्हिडिओ जो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एक फोटो तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे बनवला आहे, ठीक आहे. आता इथं जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या आराखड्याचं मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं, ठीक आहे. हे केलं आपण मराठी, ठीक आहे. मराठी केल्यानंतर इथं करायचं आहे बंदिस्त नाली बांधकाम, ठीक आहे. इथं करणार आपण नाही सार्वजनिक शौचालय बांधकाम, ठीक आहे. सार्वजनिक शौचालय बांधकाम, ठीक आहे. सार्वजनिक शौचालय बांधकाम. त्याच्यानंतर PDI इंडिकेटर लिस्टमध्ये तुम्हाला ऑल करायचं किंवा नन करायचं आहे, ठीक आहे. नन केल्यानंतर इथं बघू शकता ॲक्टिव्हिटी रिमार्कमध्ये ऑल करायचं आहे. आता सिलेक्टेड जे पर्टिक्युलर आहे ते तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी कशावर आहेत ते महत्त्वाचं आहे. ऑलसाठी असेल तर ऑल, फक्त महिलांसाठी असेल तर फक्त महिलांसाठी, महिला बालकल्याण 10% जाणार आहे, ठीक आहे. जे महिला बालकल्याण 10%ची ती जी ॲक्टिव्हिटी आहे ते महिला आणि ठीक आहे, वुमेन अँड चिल्ड्रन्सवर जाणार आहे. त्याच्यानंतर OBCसाठी पर्सनल असेल तर आणि ऑलसाठी असेल तर ऑलसाठी, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही निवडून घेऊ शकता. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी जी आहे ते नवीन आहे म्हणजे न्यू आहे, फ्रेश आहे की मेंटेनन्समध्ये आहे की अपडेटेशनमध्ये आहे, ह्या गोष्टी तुम्ही याच्यामधून निवडू शकता. आता याच्यामध्ये फंडेड बाय ग्रामपंचायत, इथं कधी कधी नो ऑन असते. ज्यावेळेस नो ऑन असते याचा अर्थ आहे की तुमची ग्रामपंचायत त्या कामाला फंड करत नाही आणि इथं ज्यावेळेस येस असते तेव्हा समजून जायचं की आपण त्या आपली ग्रामपंचायत त्या कामाला पैसे देणार आहे म्हणून आपण त्याला यस केलेला आहे. ग्रामपंचायत फंडेड यस आर नो तर यस, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता किती टाईम तुम्हाला लागणार आहे. आता 1 वर्ष 1 महिना 1 दिवस किंवा 1 महिना 1 दिवस 12 महिन्याचा आपल्याला वेळ आहे. 12 महिन्याच्या वेळेमध्ये तुम्ही कधीही हे काम टाकू शकता. पहिला 0 जरी असेल तरी ते ॲक्टिव्हिटी घेते, ठीक आहे. 1 महिन्यात सरी करू शकता किंवा 12 महिन्यात करू शकता. फक्त इथं 1-12 असं चालणार नाही, 12वा महिना घेत नाही ते, ठीक आहे. इथं 1 घेते आणि इथं 1 समोर नाही टाकला किंवा 1 महिना जरी घेतला तरी चालते. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला आता कोणत्या महिन्यात तुम्ही काम करणार आहात ते साल आणि इथं महिना आपल्याला टाकायचा आहे, ठीक आहे. कोणताही महिना टाकू शकतो तुम्हाला ज्या महिन्यात काम करायचं आहे ते. आता इथं टाकायचं आहे तुम्हाला जे लोक या कामाचा लाभ घेणार आहेत त्या कामाच्या लोकांची लोकसंख्या. आता कामांची लोकसंख्या म्हणजे काय तर जनरलची लोकसंख्या तुमची किती आहे ते टाकायची आहे, ठीक आहे. आता इथं आपण जनरलची लोकसंख्या टाकली. त्याच्यानंतर SCचे लोक या कामाचा लाभ घेतील त्यांची लोकसंख्या, STचे लोक घेतील त्यांची लोकसंख्या आणि इकडे टोटल तुमची लोकसंख्या इथं शो होईल. त्याच्यानंतर इथं टाकायचं आहे तुम्हाला त्या कामावर खर्च करण्यासाठी आरक्षित असलेली रक्कम, ठीक आहे. 1,40,000 आपण इथं आरक्षित रक्कम टाकलेली आहे. म्हणजे तुमची इस्टिमेट कॉस्ट तुमच्या त्या कामावर किती रक्कम तुम्ही अलाउगेट केली आहे या आराखड्यात त्याची ती रक्कम टाकायची आहे. असेटवर क्लिक करायचं आहे. असेटवर क्लिक केलं की याच्यात असेट टाईप आहे. समजा तुम्ही साहित्य घेतलं की ते मुव्हेबल असते आणि रोड नाली रस्ते बांधकाम कोणत्या प्रकारचं काम असलं ते इममुव्हेबलमध्ये असते, ठीक आहे.
मुव्हेबलमध्ये एखादं वस्तू फक्त ऑफिसचे जे असतात तेच मुव्हेबल असतात. त्याच्यानंतर स्वच्छतेमध्ये बॅटरीवर चालणारे वाहनं मुव्हेबल असतात. जे गोष्टी हलतात एका ठिकाणून तुम्ही दुसरीकडे नेऊ शकता ते मुव्हेबलमध्ये येतात, आणि ज्या गोष्टी एका ठिकाणून दुसरीकडे तुम्ही नेऊ शकत नाही त्यांना इनमुव्हेबलमध्ये जातील. मुव्हेबलमध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये मुव्हेबल सॅनिटायझेशन असेटमध्ये बघू शकता ट्रॅक्टर आहे, व्हेकल आहे, बॅटरीवर चालणारे साधनं आहेत, ठीक आहे. पण इममुव्हेबलमध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही जे वस्तू तुम्ही इकडून तिकडे नेऊ शकता त्याची गोष्ट आहे, ठीक आहे. त्याच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटमध्ये तुम्ही बघा ड्रेनेज कॅनल फॉर मल्टिपल व्हिलेज म्हणून एक ऑप्शन आहे. आता हे जे असेट कॅटेगरी आहे किंवा सब असेट कॅटेगरी हे तुमच्या वैयक्तिक त्या कॅटेगरीनुसार चेंज होतात. त्याच्यामुळे असं समजू नका की हे याच्यामध्ये हेच सांगितलेले आहे म्हणून तेच करायचं, असं काहीही नाही. तुमच्या प्रत्येक कामाच्या फोकस एरिया ॲक्टिव्हिटी टॅपनुसार, असेट टॅपनुसार आणि असेटच्या कॅटेगरी चेंज होत राहतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला युनिट जे आहे ते 1 टाकायचं आहे. युनिट 1 म्हणजे काय, तर तुम्ही सदर रक्कम जे आहे ते किती वस्तू त्याच्यामध्ये घेणार आहात किंवा किती मीटर काम करणार आहात. आता त्याच्यामध्ये मीटरचा ऑप्शन नाही म्हणून युनिट विचारलेला आहे, तर 1 टाकायचं. युनिट कॉस्ट म्हणजे तेच तुमची रक्कम जे तुम्ही त्याच्यावर खर्च करणार आहात, ठीक आहे. 1,40,000. आता हा कव्हरेज एरिया, आता हे तुम्ही कोणत्या कव्हरेजसाठी करणार आहात, ठीक आहे. 2 ग्रामपंचायत असेल तर 2चे नावं येत असतील, त्याच्यातली 1 ग्रामपंचायत तुम्हाला निवडायची आणि एकच सिंगल ग्रामपंचायत असेल तर एकच सिंगल ग्रामपंचायतचं नाव आणि तेच तुम्हाला इथं त्यावर क्लिक करायचं. इथं बघा तुमची ग्रामपंचायत इकडे ॲड झालेली आहे, इथं युनिट 1 आलेला आहे आणि इथं खालीसुद्धा एकच करायचं आहे, ठीक आहे. इथं युनिट 1 घेतला तर खालीसुद्धा एकच करायचं आहे आणि सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर 7 फॉरवर्ड करायचं. आता हे तुमची झाली एक ॲक्टिव्हिटी, ठीक आहे. एक ॲक्टिव्हिटी झालेली आहे. याच्यात कशाच प्रकारचा मेसेज तुम्हाला येत नाही की तुमची ॲक्टिव्हिटी शो झाली की नाही आली, पॉपअप मेसेज. पण इथं तुम्ही बघू शकता की या बारवर सगळं दिलेलं आहे तुमचं की ॲक्टिव्हिटी सेव्ह सक्सेसफुल अँड नाव नॉट नाव बीन फॉरवर्डेड टू द प्लॅनर, ठीक आहे. प्लॅनमध्ये तुमची ॲक्टिव्हिटी जी आहे ते सेंड केलेली आहे पुढे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे ॲक्टिव्हिटी जे आहे ते रजिस्टर करू शकता. अशाच या ॲक्टिव्हिटी पूलमध्ये रजिस्टर ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन 1 ते 9 तुम्ही कोणतीही थीम घेतलेली असो, या सर्व थीमपैकी कोणत्याही एका थीमवर तुम्हाला हे ॲक्टिव्हिटी करायची आहे. फक्त ॲक्टिव्हिटी मारत असताना जे काम ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये बसते किंवा तुमच्या आराखड्यामध्ये जे दिलेलं असेल त्यानुसारच तुमचा आराखडा मारा, की नाहीतर त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, ठीक आहे. तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अशा एका टॉपिकवर म्हटल्यापेक्षा याच्यावर आणखी पुढचा एक विषय आहे. आता हे झाली तुमची नॉर्मली कामाची ॲक्टिव्हिटी. याच्यानंतर आपण मारणार आहोत VPRPची ॲक्टिव्हिटी. आता VPRPची ॲक्टिव्हिटीज म्हणजेच फ्लॅगशिपच्या ॲक्टिव्हिटी कशा मारायच्या याच्याबद्दलचा नक्कीच तुम्ही पुढचा व्हिडिओ बघाल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ प्रत्येक केंद्रचालक मित्रापर्यंत, आपल्या ग्रामपंचायतचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना प्रत्येक एका गोष्टीची माहिती होईल. यामध्ये कसं काम करायचं, ई-ग्राम स्वराजचा GPDPचा प्लॅन कसा तयार करायचा, ही सर्व माहिती आपण याच्या येणाऱ्या आता व्हिडिओमध्ये आणि चालू असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत असतो. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.